नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण 4 टक्स ब्लाउज कटिंग पाहणार आहोत। तर मी ते एक मापाचा ब्लाउज घेतला आहे। आपण आर्मोलच्या बरोबर खाली पकडून माप घ्यायचं आहे। तर इथे येत आहे 18.5 इंच म्हणजेच 37 आपलं अपर चेस्ट आहे। आता आपण फुल बस्ट बघणार आहोत, म्हणजेच आपला छातीचा जो उभार भाग असतो ते मोजून घ्यायचा। तर इथे आला आहे 19 म्हणजे 38 आपलं फुल बस्ट आहे। आणि कंबर घ्यायचं आहे, तर कंबर आलेला आहे 33 इंच, 33 इंच आपलं कमर आहे। तर इथून तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व आपण मापे घ्यायची आहेत। तर बॅकला जाऊन आपण उंचीचं माप घेणार आहोत। तर उंची आहे 14 इंच। आता आपण पुढचा व्यवस्थित शोल्डर, आता तुम्हाला फुल शोल्डर जर घेता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने बघा, 15 इंच फुल शोल्डर आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा आकार चंद्रासारखा झाला पाहिजे, तिथं आपल्याला फुल शोल्डर भेटतं। किंवा मग तुम्ही अंगावर माप घेऊ शकता। आता आर्मोल राऊंड आहे आपला 8.5 इंच, हे बघा, म्हणजे 17 इंच आहे। आता इथं आपण पुढचा गळा घेऊया, 6.5 इंच पुढचा गळा आहे। आता पाठच्या गळ्यासाठी मी फक्त इथे पट्टीच मोजते, तर 3.5 इंच आपण पट्टीचं माप घ्यायचं आहे। हाताची उंची आपण 5 इंच घेणार आहोत। आणि दंडघेर मगाशी आपण आर्मोल राऊंड मोजलेला आहे, दंडघेर आहे 6.5 इंच। आता आपण फक्त ब्लाउजवरून टक्स पॉईंट घ्यायचा आहे। तुम्ही बॉडीवर माप घेतलं तर तुम्ही बॉडीवरून सुद्धा घेऊ शकता। तर 10 इंच टक्स पॉईंट आहे। तर या पद्धतीने आता आपण 4 टक्स ब्लाउजचं कटिंग करून घेऊया। सर्वप्रथम व्यवस्थित आपलं अस्तर अंथरून घ्यायचं। आज माझी इस्त्री चालू नसल्यामुळे मी प्रेस करून घेतलेलं नाही, तर मी नंतर कटिंग करून सुद्धा प्रेस करूनच ब्लाउज शिवणार आहे। तर सर्वप्रथम व्यवस्थित आपलं अस्तर, कुठे चून वगैरे आली नाही पाहिजे। आता आपण ह्या त्रिकोणाने आपण सरळ लाईन आखून घेऊया। जिथं कुठे वाकडा तिकडा कपडा असेल तिथं आपण सरळ करून घेऊया। आता उंची आहे 14 इंच, त्यात आपण 1 इंच ॲड करून घेऊया। 15 वर एक मार्किंग। आता आपल्याला शोल्डर डाऊन जायचं आहे 1/2 इंच, आपण 1/2 इंचावर एक मार्किंग करून घेऊया। आता पूर्ण शोल्डर आपला आहे 15 मधून डीप नेक असल्यामुळे तुम्ही 2 किंवा 3 मायनस करू शकता। तर मी 2 केलेला आहे, मग उरला आहे 13चा हाफ 6.5। मी आर्मोल सुद्धा 6.5 इंच घेतलेला आहे आणि शोल्डर सुद्धा 6.5 इंच घेतलेला आहे। आर्मोल आपण नंतर कमी जास्त करू शकतो मोजून। आता आपण ही चेस्ट लाईनवरून पूर्ण शोल्डरची आर्मोलची लाईन जॉईन करून घेऊया। आता इथं आपण अपर चेस्ट म्हणजे आपण 18.5 होती, 37चा चौथा भाग प्लस आपण शिलाई मार्जिन 2 इंच घेणार आहोत। कमर आहे आपली 33 इंच, त्याचा 8.25 चौथा भाग, 1.25 इंच मी टक्स देते, 1 इंचाचा टक्स देत नाही, आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता याप्रमाणे आपण आर्मोलचं मध्यभाग काढून आपण आता सेपरनी व्यवस्थित आर्मोलला आपण असं राऊंड देऊन घेऊया। आता आपण आर्मोल मोजणार आहे, तर असं मोजला तर आपला अर्धा इंच कमी आला पाहिजे, 8 इंच येतो। आता आपण इथून जॉईन करतो ना बाई, मग आपण इथूनच मोजायचं, 8.5 आला पाहिजे आणि अर्धा इंच शिलाईत। इथं बरोबर 9 आलेला आहे आणि अर्धा इंच शिलाईत गेल्यामुळे आपलं 8.5 बरोबर राहिलेला आहे। मी गळा रुंदी 3.25 इंच घेतली आहे आणि 3.25 इंच आपण शिल्लक ठेवलेली आहे। आता आपण जिथं डाऊन घेतलेलं आहे तिथं आपण शोल्डरला मार्किंग करून घ्यायचं। आता आपण टक्स पॉईंटचं माप टाकून मागचा टक्स हाफ इंचाचा देऊन घेणार आहोत। याप्रमाणे आपण फिटिंग लाईन सुद्धा जॉईन करून घेणार आहोत। आता आपल्याला पाठच्या गळ्याची पट्टी आहे 3.5 इंच, त्यात 1/2 इंच ॲड करून आपण शिलाई मार्जिन एवढंच ॲड करून घ्यायचं आणि गळ्याची रुंदी 3.5 घेऊन मी एक स्क्वेअर आखून घेत आहे आणि तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही गळ्याला शेप देऊ शकता। आता आपलं हे बॅकचं कटिंग संपूर्ण झालेलं आहे। तुम्ही बोलता की 3.25 इंच शोल्डर गळा रुंदी काढल्यामुळे आपलं शोल्डर उतरेल का, तर बिलकुल नाही, खूप सुंदर ब्लाउज बसतो, अजिबात शोल्डर उतरत नाही।
उलट आपण कमी शोल्डर घेतल्यामुळे शोल्डर उतरतो. आता आपण जसं आहे तसं ब्लाऊज मागचा भाग ठेवूया. पुढे आपण 1 पाऊण इंच असं अंतर ठेवून घेऊया, जेणेकरून गरज नाही पण मी तुम्हाला दाखवते की टक्स वगैरे मारलं थोडंसं कमी जास्त झालं तर आपण तिथे ॲडजस्ट करून घेऊ शकतो. जसं आहे तसं आता आपण आखून घेऊया. आपली पहिली इथे 3.25 इंचाची पट्टी होती, तिथे आपण मार्किंग करून घेऊया. आणि पुढचा गळा आहे 6.5 इंच. आपण आहे तेवढंच घ्यायचं. ज्यावेळेस आपण गळापट्टी लावताना आपण कमी जास्त असेल तर परत तो कटिंग करून घ्यायचा. 1/2 इंच आपण आतमध्ये जायचं आणि अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची. आणि आता आपण इथे सेपरनी आर्महोलचं राऊंड देणार आहोत असं या पद्धतीने. आता आपण टक्स पॉईंट घ्यायचा आहे. टक्स पॉईंट आहे 10 इंच. 1/2 इंच आपण शोल्डर जॉईंटमध्ये घालतो. 10.5 वर एक मार्किंग करून घ्यायचं. सरळ लाईन आखून घ्यायची. आता तिथून आपण अपर चेस्ट म्हणजे आपण जे पूर्ण योकच्या खालीपर्यंत जिथं आपला भाग असतो, पहिला आपण आडवा माप टाकून घेऊया. छातीचा 10वा भाग आणि प्लस 1/2 इंच आपण पट्टीसाठी. आणि इथून खाली आपण 3.25 किंवा 3 इंच घेऊया, कारण जेणेकरून आपला ब्लाऊज वर जाणार नाही. अगदी आपली जी साईज असेल छातीची ती व्यवस्थित बसते. आता इथं आपण सरळ टक्स पहिले सगळे आखून घेऊया. तिन्ही बाजूने आपण फक्त समोरच्या ह्याला 1.5 इंच नाही तर दोन्ही साईडने आपण 2-2 इंचचं अंतर ठेवून टक्स आखून घेऊया. सगळे टक्स आपण दोन्ही साईडला 1.5 इंचाचे म्हणजे 1/2 इंचाचे. वरती इथे आपण 1.5 इंच मार्किंग करून असा 1.5 इंचाचा आपण टक्स आखून घेणार आहोत. म्हणजे आपले टोटल फक्त हा टक्स आता आपण 1-1 इंचाचा घेणार आहोत मेन टक्स. बाकी सगळे आपण दोन्ही साईड 1.5 इंच वरती 1 इंचाचा मार्किंग करून योकचा असा आकार देऊन घेऊया. थोडंसं इकडे सुद्धा आपण कर्वमध्ये आकार देऊन घेऊ शकतो, जेणेकरून आपलं फिटिंग छान बसते. आता आपण इथं कमर मोजून घेऊया. जेवढे येते तेवढंच ठेवून आपण 1.5 पर्यंत एक मार्किंग करून त्याच्यापुढे आपलं शिलाई मार्जिन घेऊया 2 इंच. वरती आपण इथं टक्समध्ये जॉईन करणार आहोत आणि हो काय पट्टीला तेवढंच आपण 1/2 इंचाचं मार्किंग घेतलेलं आहे. हाई टक्स आपण 1.5 इंचाचा घेऊया. आता मी तुम्हाला हे एक्स्ट्रा का दाखवलं होतं, इथे आपण ज्यावेळेस टक्स मारतो त्यावेळेस थोडंसं असं कमी जास्त होतं, म्हणून आपण सध्या एक्स्ट्रा घेतलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही. असं आपण टक्स मारला की थोडंसं वरती खाली होतं, म्हणून आपण तो कपडा एक्स्ट्रा घेतलेला होता. इथं आपण थोडंसं एक्स्ट्रा कटिंग करून घेऊया आणि परत एक्युरेट कटिंग करून घेऊया. खूप सोपा आहे आणि तुम्हाला कटोरी ब्लाऊज जरी शिकायचा असेल अगदी परफेक्ट तर तुम्ही कमेंट करून सांगा. हे बघा, आता आपण इथे असं टक्स मारल्याच्या नंतर थोडंसं 19-20 आपलं खालीवर होतं, ते आपण असं सेपरनी व्यवस्थित करून घेऊया. एवढं पण नाही खाली होत, हलकंसं होतं ते आपण करून घेऊ शकतो असं या पद्धतीने. किंवा मग तुम्ही थोडंसं सरळ आकार दिला तरी थोडंसं टक्स मारल्याच्या नंतर हलकासा आपण हाताने आकार देऊन घ्यायचा. इथं थोडंसं मी क्रॉसमध्ये कटिंग करते. तुम्ही सरळ जरी केली आणि टक्स दिल्याच्या नंतर हे पहा ती आपोआप सरळच होते. हे बघा किती छान सरळ झाली. तर या पद्धतीने आपण इथंही असं टक्स मारून घेऊया. कुठे थोडंसं कमी जास्त आहे तिथं आपण ही 1/2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं ते आपण कट करून टाकूया. ते आपण फक्त टक्स सरळ करण्यासाठीच ठेवलेलं. आता हा टक्स आपण 1/2 इंचाच्या घेतल्याच्या नंतर हलकंसं पॉईंट जे आहे ते आपण कटिंग केलेलं. पहिलं 1/2 इंच आणि कमरेचं फिटिंग कटिंग करायचं नाही, जे एक्स्ट्रा घेतलं होतं तेच फक्त कटिंग करायचं. आता आपण बॅकवर फ्रंट ठेवून बघूया. हे बघा, जेवढं आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं इथे जाणार आणि ह्या टक्समध्ये हे मायनस होणार. आता आपण इथे टक्स दिल्याच्या नंतर आणि खाली कमरपट्टी लावल्याच्या नंतर योग नंतर मोजायचा. इथे आता आपण कट करणार आणि असं योग तर किती 2.25 ते 2.5 इंचाचा आपला योग तिथे बसेल. मग तो आपण अंदाजे कटिंग करून घेऊ शकतो 1 इंच वाढून. आता आपण बाही कटिंग करून घेऊया सर्वप्रथम. तर कुठे क्रॉस वगैरे आहे तिथं सरळ आपण कपडा करून घ्यायचा आहे ट्रायंगलनी. उंची आहे बाहीची 5 इंच. त्यात आपण 1 इंच ॲड करून 6 इंचावर एक मार्किंग करून घेऊया. आता आपली
आर्मोल राऊंड आहे 8.5, जिथपर्यंत येत आहे तिथपर्यंत टेप घेऊन जायचा आणि तिथून आता थोडंसं कमी पडत आहे. आता 8.5 आहे, त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. याप्रमाणे आता आपण सरळ लाईन आखून घेऊया. आपली कॅप हाईट निघालेली आहे 3 इंच. 3.5 इंच पण कॅप हाईट खूप छान बसते. ह्याचा आता आपण जिथे 8.5 येत आहे तिथे टेप फिरून घ्यायचा आणि असा मध्य करून घेऊया. आपण सरळ लाईन आखून घ्यायची. आता आपण सेपरनी असा थोडा अर्धा इंचावर पकडून असं सेप देऊन घेऊया. सेपर उलटा करून घ्यायचा आणि असं आतल्या बाजूने सेप द्यायचा. आता आपण वरचा सेप देऊन घेणार आहोत अर्ध्या इंचावर. अर्धे ते पाऊण इंचावर दिला तरी चालेल, पण अर्ध्या इंचावर तुम्ही देऊ शकता. आणि ह्या पद्धतीने आपण हा आतला सेप आहे, पण ज्यावेळेस मी जॉईंट देणार आहे त्यावेळेसच मी फक्त आतला सेप कटिंग करणार आहे. मी फक्त आता तुम्हाला दाखवायसाठी हे केलेला. खूप डिटेलिंगमध्ये कटिंग हे मी फास्ट व्हिडिओ केला आहे. खूप डिटेलिंगमध्ये पाहिजे असेल बारीक तर आपण परत व्हिडिओ टाकून घेऊ. ह्याच्या खाली आपण 1 इंच घेणार आहोत. तुम्ही जिथं इथं योगचा खड्डा भाग आहे तुम्ही दुसऱ्या ह्याच्यावर पण योग काढू शकता, कारण तिथं मग टकच्या तिथं योग जोडल्याच्या नंतर थोडासा वाकडा होतो. पण आपण योग कधी पण मागचा भाग तयार करून पुढचा भाग तयार करून ठेवून किती आपल्याला योग लागतोय ते ॲक्युरेट मोजूनच आपण योग तयार करायचा. इथं आपण रँडमली एका साईडला 3 इंच आणि एका साईडला 3.5 इंच असा योग काढलेला आहे. तर तुम्हाला ठेवून दाखवते. या पद्धतीने टक्सवरती गेल्याबरोबर योगला आपल्याला थोडासाच कटिंग करायला लागणार आहे, जास्त नाही. आणि बाहेरला मी जॉईंट देणार आहेत. आता मी तुम्हाला कपडा नव्हते दाखवणार कारण मी प्रेस केलेला कपडा नाही आहे. तो कटिंग करताना थोडासा प्रॉब्लेम होणार आहे, खूप चुरगळलेला आहे. पण माझी सध्या प्रेस मी बनवायला टाकलेली आहे. सो थोड्या वेळाने आल्याच्या नंतर मी कटिंग करणार आहे, परंतु शिवताना कधीही प्रेस करूनच कपडा तुम्ही कटिंग करायचा. आणि शिवायला सुद्धा फिनिशिंग फार सुंदर येते. कधीच चुरगळलेल्या कपड्यावर कटिंग करायचं नाही आणि शिवायचं देखील नाही. आता सध्या आपण अर्धा पाऊण इंच अंतर ठेवून कटिंग करू शकतो. नंतर मी इस्त्री केल्याच्या नंतर तो सरळ होऊन जाईल आपला. थोडी नवीन कैची असल्यामुळे कपडा अडकला जातोय. इथे आपण जॉईंट देणार आहोत. आता इथे बघायचं एकसारखाच कपडा असल्यामुळे मी इथे बॅगसुद्धा ह्याच साईडला ठेवतो, नाही तर आपण नेहमी ऑपोजिट साईडला बॅग ठेवून घेतो. तुम्ही गळा आता बॅगचा कटिंग करू शकता किंवा शिवतानी करू शकता. मी शिवतानी कटिंग करत असते. अर्धा इंच मार्जिन म्हणजे एक्स्ट्रा कपडा आपला साडी पिसातला ठेवून द्यायचा, जेणेकरून कुठं आपल्याला फिटिंग केल्याच्या नंतर अस्तर आणि हे जॉईंट केल्याच्या नंतर एक्स्ट्रा आपण कटिंग करू शकतो. हे पाहू शकता तुम्ही, फार चुरगळलेला कपडा आहे, त्याच्यामुळे मी थोडं जास्तच कटिंग करत आहे, कारण मी प्रेस केल्याच्या नंतर तो कपडा तरच मला तो शिवता येईल. या पद्धतीने सरळ क्रॉसमध्ये ठेवायचं नाही, एकदम व्यवस्थित सरळ ठेवून असं तुम्ही कटिंग करू शकता. तुम्हाला हा ब्लाऊज शिवल्याच्या नंतर झोळ येणार नाही. दुसरी गोष्ट, हे जे शोल्डर उतरणार नाही. फक्त तुम्ही शिवताना परफेक्ट आपण जसं मार्जिन घेतो अर्धा इंच सुरुवातीला घेतलं तर तेवढंच घ्यायचं, कुठं काही कमी जास्त घ्यायचं नाही. जर तुम्ही शिवताना एका ठिकाणी अर्धा इंच मार्जिन घेतलं आणि दुसऱ्या ठिकाणी पाव इंच घेतलं तर तो पाव इंचाचा झोळ तुम्हाला दिला जाणार. ह्यात आपण बाही जॉईंटसाठी कटिंग केले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. पुढचं तुम्हाला कुठलं ब्लाऊज कटिंग हवा असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.